नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय. राज्याचे कृषी मंत्री कोणाला माहीत नाहीयेत. आदित्य ठाकरे यांची शेतकऱ्यांच्या बांधावरून महायुती सरकारवरती कडकडवून टीका. ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय. थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या 38 लाख ग्राहकांसाठी अभय योजना. 1788 कोटी होणार माफ. थकबाकी भरण्यासाठी 6 हप्ते. आता बघूया सविस्तर बातम्या. एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी पक्षाच्या आगामी राजकीय वाटचाली संदर्भात पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे. मी सगळं सविस्तर सांगितलं ना. वी रिस्पेक्ट द ज्युडिशरी. आम्ही ज्युडिशरीचा आदर करतो, पण इतकं बोलून चालतं का काम की मुंबई पोलीस सायबर सेलचा मदत घ्या आणि त्याचं जे स्टेटमेंट आहे, वक्तव्य, तर सोशल मीडियावर काढून टाका. आणि जेव्हा त्यांना हे सांगण्यात येते की खूप सारे लोक भूक हडताळवर बसलेले आहे, वातावरण खराब होऊ शकतो, तर तुम्ही आमच्यावर दबाव टाकू नका. नाही, दबाव टाकण्यासाठी नाही आले होते. आम्ही तुमच्याकडून न्याय मागण्यासाठी आलेले आहे. आणि खरं तर बघायचं असेल तर अशा मुद्द्यावर कोर्टानी, सुप्रीम कोर्टानीही, हायकोर्टानीही सो मोठं ऍक्शन घ्यायला पाहिजे होतं. विचारायला पाहिजे होतं की हे काय चाललेलं काय आहे. म्हणजे आज हे जे वक्तव्य यांनी केलेले आहे, हे सेमडा जे हे आहे, तसं वक्तव्य मी केलं असतं तर आता काय आहे की आमच्या, ठीक आहे, आम्ही एक आदर करतो जेव्हा बोलतो ना आम्ही, तर मला एक नागरिक म्हणून तर हे होतो ना की आपण कुठे चाललेले आहे. आम्ही मग न्याय कुठं, आम्ही नेत्यांकडे गेलं, जे सगळ्यात वरच्या कुर्सीवर बसलेले आहे तेच बोलतो की नाही, तुझ्या केसाला मी हात लावू देणार नाही. पोलीस काही करत नाही. आणि न्याय कडे गेलं तर न्याय म्हणतो आमच्यावर दबाव टाकू नका. नाही, ते खूप चांगलं राज्य झालेलं आहे. कशाला आपण आता युपी बिहारचे लोक काय म्हणू लागले का, कुठे काही झालं ना, हे काय महाराष्ट्र आहे का, तिकडचे लोक आता हे बोलू लागले. कुठली नाही, 8 तारखेला ओवैसी साहेब येणार आहे. आमची तयारी पूर्ण झालेली आहे. समजा त्यांच्याकडे काही संकेत नाही आले, 3-4 दिवस राहिलेले आहे, त्यांच्याकडे काही संकेत नाही आले, तर आमचा फॉर्म डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहे. मग एक गोष्ट स्पष्ट की पराभव झाल्यानंतर माझ्यावर बोट दाखवू नका. तर घाटी रुग्णालयातील क्षकिरण विभागातील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून क्षकिरण विभाग प्रमुखांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी क्रॉसटाईप कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास जगताप यांनी केली आहे. सदर मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. घाटी रुग्णालयात एक्सरे काढण्यासाठी महिलेला अंगावरील वस्त्रे काढण्यास सांगितल्याची तक्रार शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने काही दिवसांपूर्वी अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांच्याकडे केली होती. या तक्रारीवरून अधिष्ठातांनी तडकाफडकी एका महिला तंत्रज्ञास निलंबित केल्याची कारवाई केली आहे. मात्र सदर घटनेत अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांनी संबंधित प्रकरणावरती पडदा पाडण्यासाठी महिला तंत्रज्ञानावर कारवाई केली. या घटनेची जबाबदारी क्षकिरण विभाग प्रमुखांची आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य क्रॉसटाईप कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास जगताप यांनी केलाय. त्या क्षकिरण विभाग प्रमुख आणि अधिष्ठाता या समान पद असलेले अधिकारी असल्याने त्यांना कारवाई करता येत नाहीये. त्यामुळे संघटनेच्या वतीने संबंधित विभागाच्या सचिवांकडे तक्रार केली असून सदर प्रकरणी क्षकिरण विभाग प्रमुखावरती कारवाईची मागणी केली आहे. मागणी मान्य झाली तर ठीक, नाही तर आंदोलनाचा इशारा विलास जगताप यांनी एडीएन सोबत बोलताना दिलाय. मी आमच्या क्षकिरण शास्त्र विभागात जो काही प्रकार घडलेला आहे
त्या प्रकारामध्ये वृत्तपत्रामध्ये नेहमीच वाचायला मिळत आहे आणि त्यामध्ये संस्थेची खूप बदनामी होत आहे. त्यामुळे त्या संस्थेमध्ये असा काही प्रकारच घडलेला नाही आहे असं दाखवण्याच्या प्रयत्नात अधिकारी आणि सर्व विभाग प्रमुखांना वाचवण्याच्या प्रयत्नात असलेले सगळे अधिकारी. मित्रांनो, हा प्रकार जो घडलेला आहे, या प्रकारामध्ये महिला तंत्रज्ञ यांना ताबडतोब निलंबित करण्यात आले. निलंबनाचं कारण विचारले असता निलंबन फक्त राजकीय दबाव आल्यामुळे एका संघटनेचे एका पक्षाचे पदाधिकारी आले आणि माननीय अधिष्ठाता यांना काय दबाव आणला नाही माहिती, परंतु त्यांच्यावर दबाव आणल्यामुळं त्यांनी तडकाफडकी 5 वाजेपर्यंत त्या बाईला निलंबित केलं, त्या कर्मचाऱ्याला निलंबित केलं. त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचं काहीच कारण नव्हतं. आपल्याला समिती नेमून चौकशी करणे आणि चौकशीमध्ये जो दोषी आढळेल त्याचे निलंबन करणे आवश्यक होते. यामध्ये विभाग प्रमुख हे सर्वांच्या त्या विभागाचे विभाग प्रमुख त्यांच्या ड्युट्या लावणे आणि त्यांच्या सुट्ट्या वगैरे काय जे प्रॉब्लेम असतील ते सगळे प्रॉब्लेम विभाग प्रमुख सॉल्व करतात. परंतु आमच्याकडे असं काही न होता विभाग प्रमुख यांना वाचवण्याचे जास्त प्रयत्न झाल्याचे दिसून येते आणि आमची महिला कर्मचारी तंत्रज्ञ हिला निलंबित केलेलं आहे. म्हणून मी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे माननीय सचिव वैद्यकीय शिक्षण यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यात नोटीसही दिलेली आहे की जर यदा कदाचित त्या महिला कर्मचाऱ्याचं निलंबन रद्द केलं नाही तर मी येत्या 9 तारखेला 9/9/2024 पासून संघटनेतर्फे आमरण उपोषणास बसणार आहे. बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील 38 लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणची अभय योजना 2024 अंमलात आली असून त्या अंतर्गत 1788 कोटी रुपये माफ होणार आहेत. बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील 38 लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणची अभय योजना 2024 अंमलात आली आहे. त्या अंतर्गत ग्राहकांना वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचं एकूण 1788 कोटी रुपये माफ करण्यात येणार आहे. मात्र थकबाकीदार ग्राहकांना त्यांच्याकडील थकीत वीज बिल तातडीने भरावं लागणार आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ग्राहकांना कारवाईपासून दिलासा देण्यासाठी 1 सप्टेंबर पासून ही योजना लागू केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदारास वीज बिलाची थकबाकी रक्कम भरणं हे बंधनकारक आहे. दरम्यान थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू करण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी चिंतामुक्त व्हावं असं आवाहन महावितरणने केलंय. राज्यातील महावितरणाच्या 31 मार्च 2024 पर्यंत थकीत बिलांमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना लागू असणार आहे. थकीत वीज बिलाच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाहीये. योजनेचा कालावधी 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 असा असणार आहे. 38 लाख ग्राहकांकडून महावितरणला मूळ बिलाची 5,048 कोटी रुपयांची रक्कम तसेच 1,719 कोटी रुपये व्याज आणि 69 कोटी 90 लाख रुपये विलंब आकार येणे बाकी आहे. तथापि या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकीत बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरूपातील दंड माफ करण्यात येणार आहे. तर पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह बरसलेल्या अतिवृष्टीमुळे मंगळवारी वीज खंडित झाल्याने जलशुद्धीकरण केंद्रातून शहराच्या दिशेने पाणी पुरवठा झालाच नाहीये. तब्बल 5 तासांनंतर वीज पुरवठा पूर्ववत झाला. मात्र यामुळे पुन्हा शहराचा पाणी पुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झालाय. शहराच्या पाणी पुरवठ्यात सतत विघ्न येत आहेत. कधी जलवाहिनी फुटल्याने तर कधी वीज पुरवठा खंडित झाल्याने हा प्रकार घडतोय. प्रत्येक आठवड्यात हा प्रकार सुरूच आहे. पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह बरसलेल्या अतिवृष्टीमुळे दाणादाण उडाली आहे. त्याचा फटका वीज उपकेंद्रांनाही बसला असून फारोळा उपकेंद्रातील वीज मंगळवारी अचानक खंडित झाल्याने जलशुद्धीकरण केंद्रातून शहराच्या दिशेने पुरवठाच झाला नाहीये.
तब्बल 5 तासांनंतर वीज पुरवठा पूर्ववत झाला. मात्र या खंडामुळे शहराचा पाणी पुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झाला असून अनेक भागातील पाण्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासियांतून संताप व्यक्त होतोय. शहरातील पाण्याचा गॅप नेहमीच एक दिवसाने पुढे होत आहे. त्यामुळे 5व्या दिवशी पाणी पुरवठा होण्याऐवजी कुठे 8व्या तर कुठे 10व्या दिवशी पाणी येत आहे. ऐन सणासुदीच्या काळातच हा प्रकार घडत असतो. आता 2 दिवसांवरती गणेशोत्सव आलाय. असं असतानाही शहराला 8 ते 10 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. त्यातच जीर्ण झालेल्या दोन्हीही योजना फुटण्याची टांगती तलवार घेऊन मनपाचा पाणी पुरवठा विभाग काम करतोय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहिती आहे? अरे वा, तू सांग. पाईपलाईन द्वारे घरोघरी नळ दिले जातात. हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे. बरोबर. तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगांची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया. असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू. आपली योजना आपली जबाबदारी. केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी. जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणी पट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात. मिशन जलजीवन.
थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही, त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? माझा नंबर. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरते की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर? देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत सरकारवरती कडाडून टीका केली आहे. मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडका बसला असून जिल्ह्यातील पाचोडीतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रवक्ते खासदार संजय राऊत, माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदींची उपस्थिती होती. पैठण तालुक्यात शनिवारी आणि रविवारी व सोमवारी सुद्धा पाचोड गावासह विविध गावात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. पाचोड परिसरातील गलाठी नदीला महापूर आल्यामुळे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरलं. यात शेतीचं अतोनात नुकसान झालंय. येथील शेतकरी संजय नागोराव भुमरे पाटील यांची तर चक्क 2.5 एकर जमीन करकडून वाहूनच गेली आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे हे बुधवारी सकाळी पाचवडला दाखल झाले होते.
आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणचं नुकसानग्रस्त शेतकरी राजेश सेठी, माणिक शेळके यांच्या शेतात जाऊन पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी केली। यावेळी शेतकरी माणिक शेळके आणि राजेश शेठ यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासमोर आपली कैफियत मांडली। यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख दत्तात्रय गोरडे, ॲडव्होकेट बद्रीनाथ भुमरे, माजी नगरसेवक आप्पासाहेब गायकवाड, शिवसेना तालुका अध्यक्ष मनोज पेरे, संजय भुमरे आणि पटेल यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आदी उपस्थित होते। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, पण सरकारचं कोणीही त्यांच्यासोबत उभं नाहीये। मागच्या वेळी कृषी मंत्री असलेले यावेळी पालकमंत्री आहेत, ते त्यावेळी देखील फिरकले नाहीयेत। आता कृषी मंत्री कोणीतरी दुसरं आहे, नाव देखील माहीत नाहीये। राज्याला असा हल्लाबोल त्यांनी सरकारवरती केलाय। अजूनही शेतकरी बांधव हतबल आहे। सरकारकडून तशी अपेक्षा नाहीच कोणाची, कारण गेल्या 2 वर्षात काही मदत झालेली नाही। तरी देखील आम्ही राजकीय मंडळी ह्या राजवटीला सांगत आहोत, तुम्ही जमिनीवर उतरा आणि शेतकऱ्यांची मदत करा, या बांधावर या, कुठेतरी तुम्ही दिसले पाहिजेत। आज शेतकरी हतबल झालेला आहे। आपण पाहता बागायतदार असतील आणि इतर ज्या शेती आहेत, खरोखर नुकसान जास्ती झालेलं आहे। आणि ही कथा ही काही नवीन नाहीये, पण पंचनामे देखील अजून सुरू नाही झाले। काल रात्री ऑर्डर निघालेली, आमचा दौरा ठरल्यानंतर सरकारला थोडी जाग आलेली आहे। मी सरकारला हीच विनंती करीन की जरा जमिनीवर आहे आणि जी परिस्थिती ती पहा। कोणताही सरकार नाही, आमच्या सरकारच्या वेळी उद्धव साहेबांनी जो शब्द दिला होता कर्जमुक्तीचा तो पाळला। कोविडचा काळ चालू असताना देखील, अर्थचक्र बंद असताना देखील जेव्हा जेव्हा काही राज्यावर अशी आपत्ती असेल, मग गारपीट असेल, सततचा पाऊस असेल, आम्ही मदत केली होती। बघा, सर्वांना काही सगळीच काही लगेच मदत ही अपेक्षित नसते, पण काळजीपूर्वक कोणीतरी येऊन विचारावं, धीर द्यावं हे आहे। आणि जे सरकार असतं, मायबाप सरकार असतं, त्यांनी देखील आर्थिक मदत करणं हे गरजेचं आहे। गोष्ट म्हणजे लगेच जी मदत येणं गरजेची आहे ती झाली पाहिजे। अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झाले नाहीत। हा दौरा जाहीर झाल्यानंतर काल रात्री सरकारने पंचनाम्याची ऑर्डर दिलेली आहे। पीक विमा कंपन्या आहेत, त्यांना सरकारने बोलून घ्यावं, त्वरित आदेश द्यावेत की ज्यांचे ज्यांचे विमा आहेत प्रलंबित ते तुम्ही जारी करा। ई पीक पाहणीची काय अडचण आहे? ई पीक पाहणी तुम्ही आणि आम्ही दोघांनी पाहिलं, एकतर ते लोकेशन पकडत नाहीये, दुसरं म्हणजे ते एवढा फॉर्म भरण्यासारखं आहे, म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसाल एवढा फॉर्म तो भरण्यासारखा आहे। त्याला ट्युशन क्लास लावली पाहिजे ई पीक पाणीचं ऍप भरण्यासाठी। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो ते चक्र नुसतं फिरत राहतंय आणि शेतकरी त्याच चक्रात अडकलेला आहे, पुढे काही त्याचं होत नाहीये। सर, दौऱ्यामध्ये तुम्ही आहात, विरोधी पक्ष नेते आहेत, मात्र जिल्ह्यातले कोणतेही वरिष्ठ अधिकारी इथं दिसत नाहीत। ठीक आहे, ते सरकारची ती भूमिका असेल, पण एक तहसीलदार आमच्या सोबत आहेत, काही अधिकारी आलेत, पण बघा आम्ही अधिकारी आहेत की नाहीत ह्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये। अधिकाऱ्यांनी मागच्या वर्षी देखील पंचनामे भरून पाठवलेलं शासन दरबारी। शासन काय करतंय, मंत्री महोदय कुठे आहेत ते बघणं गरजेचं आहे। राष्ट्रपती महोदय आज मराठवाड्यात आहेत, त्यांनी देखील याच्यावर थोडं वक्तव्य करावं, कारण त्या सर्वोच्च पद आहे। तर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून एकही बाधित व्यक्ती पंचनामापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत। जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी करून प्रत्यक्ष आढावा घेतलाय। जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावरती नदी, नाले, काठावरील गावे, शेती पिकांचं आणि रस्ते, पूल बाधित झाले आहेत। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करावेत। यामध्ये एकही बाधित व्यक्ती पंचनामापासून वंचित राहता कामा नये, असा निर्देश अल्पसंख्याक विकास, औकाफ, पणन मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे। पालकमंत्र्यांनी सिल्लोड तालुक्यातील भराडी, बोरगाव बाजार, बोरगाव सारवणी, तर कन्नड तालुक्यातील नाचनवेल, पिशोर, रामनगर, साखरवेल, वासडी, महेगाव, हस्ता, पळशी खुर्द शिवारात बाधित भागाचा दौरा करून येथील नुकसानग्रस्तांशी संवाद साधत त्यांना धीर दिलाय। सद्यस्थितीत प्रमाणापेक्षाही जास्त नुकसान झालं असून जिल्ह्यातील नदी नाले, काठावरील शहरी आणि ग्रामीण भागाला याचा मोठा फटका बसलाय। ग्रामीण भागातील शेतपिकांसह गुरढोरं, पशुधन, दुभती जनावरे वाहून गेली आहेत। पुराच्या पाण्याने रस्ते आणि पुलांचा भाग तुटल्याने गावांचा संपर्कही तुटलाय। त्यामुळे तो तातडीने पूर्ववत करण्याचा निर्देश पालकमंत्री सत्तार यांनी जिल्हा यंत्रणेला दिलाय। या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, शिवसेना जिल्हा प्रमुख भरतसिंह राजपूत, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे, कन्नड शिवसेना तालुका प्रमुख केतन काजे, कन्नड गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। पाहणी करताना जिल्हाधिकारी महोदय, SP साहेब, आमचे आपल्या भागाचे आमदार आणि आमचे मित्र संतोषजी बांगर साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ज्या माहिती घेतली होती त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती या नदीच्या पात्र आणि आजूबाजूच्या 1-1 किलोमीटर वाहूला
ते काही पाणीचा पात्रा नदीच्या पात्रामध्ये थांबू शकला नाही म्हणून त्यांनी बाहेर मारला आणि त्याच्यामुळे मोठी नुकसानवर झालेली दिसती। त्याचे सर्व एक वस्तुनिष्ठ पंचनामे केले जाईल। ते घराचे पंचनामे असतील, शेतीचे पंचनामे असतील, गुराढोरांचे असतील, जीवितहानी असेल, ज्या ज्या ठिकाणी हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे घडलेलं आहे त्याच्यावर पूर्ण जिल्हाधिकारी महोदय स्वतः मॉनिटरिंग करू लागले। रात्री आम्ही 2 वाजेपर्यंत सर्व याची तंतोतंत माहिती घेतली। आज सकाळी 7 वाजेपासून हा दौरा सुरू झाला आणि प्रत्येक हिंगोली जिल्ह्याच्या सर्व शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, दलित, पीडित ज्या ज्या ठिकाणी अशी आपत्ती आली असेल, मला वाटतं की 30 मंडळ हे अतिवृष्टीचा धोका त्याच्याही पुढे गेलेले आहे। त्याची जे काही आपली जे नियम आहे, निकष आहे, त्याच्या 141 मिलीमीटर पाऊस पडला तर निश्चित त्याचे परिणाम भयानक होतात आणि याच्यामुळं आता पंचनामे होतील। काही सहकारी संस्था असतील, काही उद्योगपती असतील, काही व्यावहारिक व्यापारी असतील, काही सामाजिक संस्था असतील किंवा राजकीय पुढारी असतील, यांनाही माझी हात जोडून नम्र विनंती आहे का आपण आपल्या आपल्या पद्धतीने थोडाफार शासनाचा पूर्ण यंत्रणा युद्ध पातळीवर काम करू लागली, पण त्यांनी बाकीच्या लोकांनी त्याला मदत करावी जेणेकरून या संकटाच्या काळामध्ये आपण ज्या आलेली आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व अधिकारी, सर्व मॉनिटरिंग, कंट्रोलिंग, सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि मी स्वतः आमचे लोकप्रतिनिधी स्वतः संतोष बांगर साहेब बी प्रत्येक ठिकाणी लोकांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरले, शेतापर्यंत गेले, संकटाच्या काळामध्ये मदत केली। हे निश्चित आपण बी या माध्यमातून मला सर्वाला एकच विनंती करायची आहे की हे संकट आसमानी आहे। या आसमानी संकटचा मुकाबला करताना आपली यथाशक्ती सर्वांनी मदत करावी आणि विशेषतः सरकारी यंत्रणा युद्ध पातळीवर काम करेल याच्यामध्ये तीड मात्र शंका नाही। जाचक अटी फक्त चर्मकार समाजाच्याच महामंडळाला का, असा संतप्त सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सकल चर्मकार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय। या आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देव राजळे यांनी। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा मी जाहीर चर्मकार समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो। ज्या संत रोहिदास महामंडळामध्ये अनेक दिवसापासून आमचे कर्ज प्रकरण प्रलंबित आहे, त्या कर्ज प्रकरणाला अजून कर्ज वाटप झालेलं नाही आहे, ही आमची मागणी आहे। त्याच्यानंतर संत रविदास महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्याच्यानंतर संत रविदास चर्मकार समाजासाठी सुरू झालं पाहिजे औरंगाबादमध्ये, ही आमची मागणी आहे। त्याचबरोबर चर्मकार समाजाला ज्या जाचकाठी लावण्यात आलेल्या आहे, ज्या हिटलरशाही ज्या जाचकाठी लावण्यात आलेल्या आहे कर्ज मिळण्यासाठी, जामीनदाराची अट रद्द झाली पाहिजे, हमीपत्र वगैरे या जाचकाठी रद्द झाल्या पाहिजे। ज्या मुद्रा लोनच्या धर्तीवर जे लोन दिलं जातं त्या धर्तीवर संत रविदास महामंडळाचं लोन दिलं पाहिजे आणि संत रविदास महामंडळाचं स्मारक एक तयार झालं पाहिजे, ही आमची शासनाकडे मागणी आहे। आणि चर्मकार समाज मुंबईच्या कार्यालयात जातो, प्रत्येक कार्यालयामध्ये संत रविदास महामंडळाच्या कार्यालयात जातो। ते महामंडळ आमच्यासाठी आहे, ते महामंडळ आमच्या समाजासाठी आहे। तिथले जे ब्रिक्स इंडिया कंपनीचे कर्मचारी आहे ते चर्मकार समाजाला असभ्य वागणूक देतात, पोलिसांच्या धमक्या देतात, पोलिसांवर कारवाई करण्याचे नेहमीच धमक्या देतात। ते ब्रिक्स इंडिया कंपनी रद्द झाली पाहिजे आणि हे धमक्या देणारे जे कर्मचारी आहे हे निलंबित झाले पाहिजे आणि तात्काळ जेवढं मुंबईला प्रलंबित आहे त्या सर्व प्रकरणांना ताबडतोब कर्ज मंजुरी आणि कर्ज वाटप या सरकारनं दिलं पाहिजे। 100% हा हे कर्मचारी जे आहे, ब्रिक्स इंडिया जरी कंपनी खासगी असली तरी ब्रिक्स इंडिया कंपनीला शासनानं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। हे सरकार त्यांना आमच्या चर्मकार समाजावर गुन्हे दाखल करायला लावत आहे आणि या शासनाच्या आदेशानुसार हे कंपनीचे कर्मचारी आमच्या चर्मकार समाजावर अन्याय अत्याचार करतात, असभ्य वागणूक करतात आणि पोलिसांच्या धमक्या देतात। हे बघा, आमचं समाधान जोपर्यंत होत नाही, आमच्या सकल चर्मकार समाजाच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आमचं हे उपोषण चालूच राहणार आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही। उपोषण मागे घेतलं जरी नाही तर आता ही फक्त सुरुवात आहे। महाराष्ट्रभर हा आंदोलन चर्मकार समाज पेटलेला आहे, यापुढे महाराष्ट्रभर आंदोलन होईल आणि या जातीवादी सरकारला, हे जे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत बाकीचे अनेक महामंडळ येतात, बाकीच्या महामंडळाला कुठल्याही जाचकाठी नाहीये, त्या समाजाला कुठलाही त्रास नाहीये, मग आमच्या चर्मकार समाजासोबतच अन्याय का? आम्हाला जाचकाठी का? संत रविदास महामंडळाच्या मध्ये जाचकाठी का? चर्मकार समाजावर अन्याय का? दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे हे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहे
त्यांनी या विषयामध्ये दखल घेतली पाहिजे आणि स्वतः ते जातीवाद करताय असं चर्मकार समाजाच्या वतीने आमचं सांगणं आहे. तर शिंदे सेनेच्या अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत महासंघाच्या वाटचालीबाबत अधिक माहिती दिली आहे. शिवसेना संलग्नित अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ हा सहकार आणि उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारा महासंघ आहे, जो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली काम करतोय. आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी उद्योग आणि सहकार क्षेत्रातल्या ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेतो आहोत. त्याचबरोबर त्या अडचणींवरती मात करण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ आपल्याला कसा मिळवून देता येईल त्याचा विचार करत आहोत. त्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी सर्वसामान्य महिला असतील, बेरोजगार युवक असतील, सुशिक्षित बेरोजगार असतील, शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी असतील, बेरोजगारांच्या सहकारी संस्था असतील, या सगळ्यांकडे जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतोय. योजनाचा लाभ मिळताना त्यांना काय अडचणी येतात ते समजून घेतोय आणि ह्या अडचणींवरती मात करण्यासाठी शासन स्तरावरती काय बदल केले पाहिजेत, काय सूचना केल्या पाहिजेत याच्या संदर्भात आम्ही त्या लोकांशी चर्चा करत आहोत. त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये काय काय बदल करायला हवेत याबाबतच्या सूचना करणार आहोत. एकीकडे हे सूचनाचं काम करत असताना त्या भागात स्थानिक पातळीवरती कोणकोणत्या व्यवसायांची गरज आहे, कोणकोणत्या व्यवसायाला संधी आहे याचा अभ्यास करून त्या भागामध्ये ते उद्योग कसे सुरू होतील याबाबत शासनाला विनंती करणार आहोत. आणि ज्यांचे कुणाचे उद्योग आता सुरू आहेत त्यांना शासनाकडनं काय मदत अपेक्षित आहे, ती मदत शासनाकडनं कशी मिळवून देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्यांना शासकीय पातळीवरती मदत मिळणार नाहीये की मदत करता येणार नाहीये अशा लोकांना वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून सीयर फंड असेल, फॉरेन फंडिंग असेल किंवा इतर खाजगी ज्या काही वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत त्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येईल याच्यावरती काम करणार आहोत. त्याचबरोबर ज्यांचे कुणाचे उद्योग आज आहे त्या सगळ्या लोकांना ब्रँडिंग कसं करता येईल, वेगवेगळ्या ठिकाणी आपलं बिझनेस वाढवण्यासाठी काय मदत करता येईल याच्यावरती हा महासंघ काम करणार आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय. राज्याचे कृषी मंत्री कोणाला माहित नाहीयेत. आदित्य ठाकरे यांची शेतकऱ्यांच्या बांधावरून महायुती सरकारवरती कडकडून टीका. ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय. थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या 38 लाख ग्राहकांसाठी अभय योजना. 1788 कोटी होणार माफ. थकबाकी भरण्यासाठी 6 हप्ते. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.